350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला आजही अजस्र लाटा झेलत डौलाने उभा आहे। मात्र 8 महिन्यांपूर्वी मालवण राजकोट इथं बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशासह विदेशातूनही संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। तर या घटनेचा विरोधक आणि सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप होताना दिसतोय। मालवण येथून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल यांनी। पाहूया। पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला हे महत्त्वाचं अगदी प्रेक्षणीय स्थळ आहे, पर्यटन स्थळ आहे। लाखो पर्यटक हे या किल्ल्याला भेट देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात आणि ह्याच पर्यटकांसाठी मोहित करणारा हा जो किल्ला आहे, अगदी समुद्राच्या अजस्त्र लाटा आणि वाऱ्याचा वेग अगदी 350 वर्षापासून सहन करत आहे। आणि हा किल्ला जो आहे तो आता आपल्या समोर आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये कशा पद्धतीच्या लाटा आणि वाऱ्याचा वेग असताना देखील हा किल्ला जो आहे तो अद्यापपर्यंतही आपला अस्तित्व जे आहे ते टिकून ठेवलेलं पाहायला मिळतंय। मात्र काही दिवसांपूर्वी याच किल्ल्याच्या समोर जर आपण पाहिलं तर याच अगदी समुद्र किनारपट्टीच्या बाजूलाच असणारा राजकोट किल्ला हा जो आहे तो 4 डिसेंबर पूर्वी पुनर्जीवित करण्यात आला होता। आणि या पुनर्जीवित केल्यानंतर या किल्ल्यावर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नौसेना दिन जो साजरा करण्यात आला होता आणि या नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एका पूर्णाकृती पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो उभारण्यात आला होता आणि त्याचं अनावरण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं होतं। मात्र अवघ्या 7 ते 8 महिन्यानंतर हा जो पुतळा आहे हा पुतळा 2 दिवसापूर्वी कोसळला आणि याच्यामधून अनेक ज्या भावना आहेत, शिवप्रेमींच्या भावना आहेत त्या या आपल्याला पाहायला मिळाल्यात। अनेक राजकारण जे आहे ते देखील पाहायला मिळालं। त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून विदेशातून पर्यटक असतील, त्याचप्रमाणे शिवप्रेमी असतील, या संपूर्ण कामाच्या बाबतीत, कामाच्या दर्जाच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळत आहे। याचा आर्किटेक्चर प्लॅन बनवणाऱ्या तसंच या संपूर्ण टीम मधील जे 2 व्यक्ती आहेत यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो मालवण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।